हॅलो एव्हरीवन, मला 100% गॅरंटी आहे तुम्ही बऱ्याच प्रकारचे भेंडी मसाले ट्राय केले असेल, करून खाल्ले असेल. एकदा तुम्ही या पद्धतीची भेंडी मसाला नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना जर भेंडी आवडत नसेल ना, तर ही भेंडी ट्राय करा बघा. तुमचे मुलं काय मुलांचे पप्पा पण तुम्हाला मागून मागून खातील. तसं मस्तपैकी घ्यायची आहे कवळी कवळी भेंडी, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने मस्तपैकी आपल्याला कोरडी होईपर्यंत पुसून घ्यायची आहे आणि अशा पीसेसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे तसे मस्त भेंडी कट करून घ्यायची आहे आपल्याला. एकदम कवळी कवळी भेंडी आहे बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलं असेल मी कट करताना. आणि भेंडीसाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेणार आहे. आता काय करणार माहिती आहे का, गॅसवर ठेवणार आहे एक पॅन. त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे. तेल घेतल्यानंतर आपण जी कट केलेली भेंडी आहे ना, ती त्यामध्ये मस्त फ्राय करून घ्यायची आहे. आपल्याला पूर्ण ती 80% शिजली गेली पाहिजे, अशी मस्तपैकी फ्राय करायची आहे. त्याचा कलर चेंज होते, मस्तपैकी डार्क हिरवी होते बघा. कंटिन्यूस त्याला हलवत राहायचं आहे. मंद आचेवर आपल्याला ही जी भेंडी आहे ती मस्तपैकी झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता बघा छान आपली भेंडी अर्धी शिजत आली आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद टाकायचे आहे. आता परत त्या भेंडीला आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायची आहे. इकडे काय करणार आहे माहिती का, आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहे. त्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे फिरवून घेतले होते. आता त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला कांदा, कोरडा कच्चा कांदाच टाकायचा आहे. टोमॅटो टाकायचा आहे. सोबत टाकणार आहे आपण लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची टाकायची आहे. आता त्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे. एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा. आता इकडे आपली भेंडी पण तयार झाली होती. आता ही शिजलेली भेंडी आहे बघा. कलर पण छान चेंज झाला आहे ना, डार्क हिरवी झाली आहे मस्त. आता ही भेंडी आपल्याला उतरून घ्यायची आहे. तर त्याच पॅनमध्ये आपल्याला आवश्यक तेवढं परत तेल घ्यायचं आहे. तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग, जिरं, मोहरी टाकायची आहे. जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहे. आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये तडतडला गेली की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता. व्यवस्थित मस्त कढीपत्ता शिजवून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये टाकायची आहे आपण जी पेस्ट तयार केली होती ना कच्च्या कांद्याची आणि टोमॅटोची, ती टाकायची आहे. आणि याला छान तेलामध्ये मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पूर्ण आपल्याला मंद आचेवर प्रोसिजर करायची आहे. हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित शिजल्या गेले की नाही आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. थोडंसं आपण पाणी टाकणार आहे. यामुळे काय होते, मसाला शिजायला लगेच मदत होते. आता एका वाटीमध्ये घेणार आहे आपण 2 चमचे दही. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तिखट, धनापूड टाकणार आहे आपण. थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कारण ऑलरेडी भेंडीला मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपण मीठ कमी घेणार आहे. साखर टाकायची आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे बघा. छान स्मूथ पेस्ट झालेली आहे. इकडं आपल्याला गॅसवर ठेवलेला मसाला पण छान शिजला होता, पण त्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये टाकायचा आहे आपल्याला दह्याचा मसाला. आपण जे तयार केला होता दह्याचा स्मूथवाली पेस्ट तयार केली होती ती टाकायची आहे. आता त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटोपर्यंत. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. खूप चविष्ट आणि चवदार रेसिपी होती. मस्त भेंडी लागते बघा. तुमचे मुलं पण आवडीने मागून मागून खातील, एवढी टेस्टी भाजी होते. आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. मसाल्याचं पाणीच टाकणार आहे आपण. आता मस्त त्याला परतून घ्यायचं आहे. छान त्याला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये टाकायची आहे आपली फ्राय केलेली भेंडी. आता मस्त त्याला मिक्स करायचं आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. बस एवढीच प्रोसिजर आहे. अगदी सोपी होती की नाही, एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी आणि चविष्ट अशी भाजी तयार होते. तुमच्या मुलांना, घरच्यांना सगळ्यांना आवडेल. आणि मस्त शेवटी टाकायची आहे कोथिंबीर. गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन सुद्धा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.